बघतो. नमस्कार. काही वेळा भक्त आणि साधकांमध्ये एक अशी वेळ येते जी वेळ त्यांना पूर्णपणे तोडून ठेवते आणि अशा वेळी त्यांचा जो विश्वास आहे तो पूर्णपणे डगमगून जातो. काही भक्त असेही असतात जे आपल्या इष्टदेवतेचे नाव घेणे सोडून देतात. तसेच काही भक्तगण असे असतात जे की अगदी नास्तिक बनून जातात, कारण की ते त्यांच्यावरील उभ्या ठाकलेल्या स्थिती परिस्थितींना सहन करू शकत नसतात आणि नाही ते हे समजू शकत असतात की त्यांच्यासोबत असे का घडत आहे. जे लोक पूजापाठ करतात, देवाची सेवा करतात, त्यांच्या मनात फक्त ही एकच गोष्ट असते की आम्हाला सुख मिळावे, आम्ही जे इच्छितोय ते सर्व काही आमच्या म्हणण्यानुसार घडून येण्यास सुरुवात व्हावी, आमच्या मनोकामना पूर्ण व्हाव्या, आमच्या सर्व इच्छा पूर्ण व्हाव्या. पण बघतो, जर तुम्ही फक्त सुखच भोगाल तर तुमच्या हिस्साचे दुःख कोण भोगणार? आणि मी आपणास इथे सांगू इच्छितोय की सुख भोगण्याची जी मजा आहे ती तेव्हाच येते जेव्हा तुम्ही आधीच दुःख भोगून झालेले असाल. थोडक्यात सांगायचे तर असे समजा की कोणत्याही एका लाईनला छोटी करायची असेल, म्हणजेच की तुम्ही एक रेषा काढली असेल, त्या रेषेला छोटे करायचे असेल तर तुम्ही एक दुसरी मोठी रेषा काढा. तेव्हाच तुम्हाला माहीत पडेल की ही आता मोठी झालेली आहे. अगदी अशाच प्रकारे जर तुम्ही आधीच दुःखे भोगलेली आहे तरच तुम्हाला हे माहीत असते की सुखाची व्हॅल्यू काय आहे. एका भुकेने व्याकुळ असलेल्याला अन्नाची किंमत माहिती असते की ते अन्न त्याच्यासाठी किती गरजेचे आहे आणि ते त्याच्यासाठी त्या क्षणी किती महत्त्वपूर्ण आहे, किती विशेष आहे. ज्यांच्या अंगावर कपडे नाही आहे तो त्या कपड्यांची व्हॅल्यू जाणतो आणि ज्यांच्याजवळ घर नाही आहे तो त्या घराची व्हॅल्यू जाणतो. त्यामुळे जेव्हा तुमच्या जीवनामध्ये दुःख येतात तेव्हाच तुम्हाला सुखांचा अनुभव होतो. आणि या दुनियेमध्ये कोणीही असा व्यक्ती नाही आहे ज्याला सुख आणि दुःख दोन्ही प्राप्त झालेले नसेल, कारण हे जी दुःखे आणि सुखे आहेत ते सर्व तुमच्या कर्मांवर आधारित असतात. कोणी व्यक्ती अशी कर्मेच करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त सुखांचीच प्राप्ती होईल, आणि कोणी व्यक्ती अशी कर्मे करू शकत नाही की ज्याने त्याला फक्त दुःखांचीच प्राप्ती होत राहील. जन्मोजन्मांतर हे सर्कल चालूच राहते. तर दुःखेही भोगावी लागतील, सुखेही भोगावी लागतील. हा एक प्रकृतीचा अटळ नियम आहे. आणि जेव्हा तुम्ही पूजापाठ करू लागता, जप तप साधना करू लागता आणि जेव्हा देव तुमची परीक्षा घेतात, जे तुमचे इष्टदेव आहे ते तुमची परीक्षा घेऊ लागतात, तेव्हा तुम्ही त्या गोष्टींना समजू शकत नसता की ते तुमची परीक्षा घेत आहे. काही लोक तर देवाची पूजा यासाठी करतात की त्यांना ह्या सर्व अडचणी व समस्या येताच कामा नये, आणि त्यातच जर त्यांना एक छोटीशी जरी खर्चातली ठेच जरी लागली तरी ते देवाला दोष देऊ लागतात, देवाला कोसू लागतात, त्यालाच ब्लेम करू लागतात की हे देवा, मी तुझी एवढी सेवा केली आहे, पूजापाठ केली आहे, आणि हे सर्व काही अजूनही करत असतानाही मला एवढ्या साऱ्या अडचणींच्या बाधा, समस्या व कित्येक दुःखे का भोगावी लागत आहे. एका उदाहरणाच्या स्वरूपात मी आपणास समजावू इच्छितोय की एक व्यक्ती देवाची खूप सारी पूजापाठ करायचा, सेवा करायचा. त्याचे एक छोटेसे ॲक्सिडेंट झाले आणि त्याच्या पायाला गंभीर दुखापत झाली. त्यामुळे चालण्यामध्ये तो थोड्या काळासाठी असमर्थ राहिला. तेव्हा तो आपल्या घरातील देवाच्या मंदिरात गेला आणि तो खूपच राग द्वेष करत देवाला ताने देत सुनवू लागला की हे देवा, मी तुझी एवढी पूजापाठ करतो, एवढी मनोभावी तुझी सेवा करतो, रात्रंदिवस तुझे एवढे नाव घेत राहतो, तरी पण तू माझे ॲक्सिडेंट कसे करू दिलेस? काय तुझा हाच न्याय आहे का? माझ्याकडून तुझी पूजापाठ सेवा केलेल्याच्या बदल्यात तुझा हाच न्याय आहे का? आणि मग पुढे त्याच दिवशी रात्री देव त्याच्या स्वप्नात येतं. त्याला त्या घटनेचे दृश्य दाखवता की त्याचे ते जे ॲक्सिडेंट होणारे होते ते एवढे भयानक व भयंकर होणारे होते की त्यात त्याचा मृत्यू निश्चित होता. पण कुठे ना कुठेतरी तुझी कर्मे एवढी चांगली होती, तुझी एवढी माझी पूजापाठ सेवा केलीस, माझे नाव घेतलेस, त्यामुळे ते एवढे भयानक ॲक्सिडेंट असतानाही तुला फक्त पायाला थोडेसे खरचटलेले आहे. तेव्हा कुठे त्या व्यक्तीला समजून आले की देव कसे तुमच्या जीवनामध्ये आपला रोल प्ले करतात, कशी तुमची मदत करतात. तर जी लोक असा विचार करतात की देव त्यांची कोणत्याच प्रकारची मदत करत नाही, तर अशा लोकांसाठी मी स्पेशली हे सांगू इच्छितोय की देव जेव्हा तुमची परीक्षा घेतात तेव्हा ते तुम्हाला त्या लायकीचे बनवतात की तुम्ही त्या परीक्षांमध्ये यशस्वी होऊ शकाल, सफलता प्राप्त करू शकाल. देव कधी दुःखांना कमी करत नाही आणि नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाजूला करत असतात. ही दुःखे तर ते म्हणजे तुमचे भोग असतात, ते भोगावेच लागतात. पण त्यांना भोगण्याची क्षमता मात्र तुम्हाला नक्कीच प्रदान करतात. आणि जेव्हा अशी क्षमता तुम्हाला प्रदान केली जाते तेव्हा ती दुःखे तुम्हाला दुःख वाटतच नाही. तर हे अगदी अशा प्रकारे आहे जसे की तुमच्या डोक्यावर कोणती 5 ते 10 किलोची वीट पडणारी आहे, तर असा देव त्या विटेला पडण्यापासून तर वाचवू शकत नाही. पण त्या विटेचा भार मात्र नक्कीच कमी करून त्यापासून तुम्हाला होणारी इजा
किंचित मात्र औषध करतील. त्या विटेच्या माराला, त्याच्या भाराला व वजनाला सहन करण्याची क्षमता मात्र नक्कीच प्रदान करतील. त्यामुळे तुम्हाला अगदी हलकी फुलकी दुखापत होईल. हे तुम्ही असे समजू शकता की एक व्यक्ती तिखट मिरची चुकून खाऊन गेला आणि त्याला ती एकदम आगीप्रमाणे तोंडात चोंबली व त्याने त्वरित गुळ साखर खाल्ली. त्याला लगेचच आराम मिळाला. तर या गुळ साखरेची क्षमता देव तुम्हाला प्रदान करतो. तर येथे झाले काय की गुळ साखरेप्रमाणे त्या मिरचीचा तिखटपणाचा गुण कमी होत नाही, पण त्या तिखटपणाला सहन करण्याची क्षमता ती गुळ साखर तुम्हाला प्रदान करते. त्यामुळे ती तिखट मिरची शांत होऊन जाते, ज्याने की नंतर तुम्हाला हे जाणवतही नाही की तुम्ही मिरची खाल्ली होती. तर बघतो, तुमची जी देवता आहे, तुमची इष्टदेवता आहे, ते तुमच्या जीवनामध्ये जो काही आपला रोल प्ले करत असतात, आपली कृपा करत असतात, ते हेच असते की ते तुमच्या जीवनामध्ये एवढी क्षमता प्रदान करतात की तुम्हाला तुमच्या जीवनात सुरू असलेली ती दुःखे तुम्हाला दुःखीही भासतच नाही. तुम्ही कधी दुःखी होतच नाही. त्यामुळे देवाला कधीही दोष देण्याचे कार्य तुम्ही चुकूनही करू नका. जे काम तुम्ही करत आहात ते तुम्ही तुमच्या बुद्धीने करत आहात, तुमच्या इच्छेनुसार करत आहात. त्यात तुमच्या देवाचा कोणताच दोष नाही. तर आज मी तुम्हाला सांगणार आहे की देव तुमची जी परीक्षा घेतात ती कशी घेतात, ज्याने की तुम्ही हे जाणून जाल की देव तुमची आता परीक्षा घेत आहे. तर देव जेव्हा तुमची परीक्षा घेत असतात तेव्हा काही वेळा असे होते की जसे की तुम्ही जेवण जेवत आहात आणि त्या क्षणी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजात कोणी भुकेलेला व्यक्ती येतो किंवा भिक्षा मागणारा साधू संत येतो किंवा मग कोणी गाय येते, कुत्रा येतो आणि अशा वेळी तुम्ही तुमच्या ताटातील भाजी चपाती त्यास खायला देता, त्यास भरवता. तर याचा अर्थ हा आहे की देव तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहे. काही लोक आपल्या ताटातून नव्हे तर स्वयंपाकघरातील ठेवलेले अन्न देतात, पण तुम्ही स्वतःच्या थाळीतील त्यास देता. तर यास बोलले जाते की तुम्ही तुमच्या तोंडातील घास त्यांना दिला आणि यास आपल्या धर्मशास्त्रात सर्वात मोठे दान बोलले जाते. तर हे लक्षण जर तुम्हाला आढळून येते तर देव तुमची परीक्षा घेत आहे. काही वेळा तुमच्यासोबत असेही होते की तुम्ही कुठे जात आहात आणि कोणी गरीब व्यक्ती थंडीने कुडकुडत आहे आणि तिला पाहून तुमच्या मनात भाव जागृत होतो आणि तुम्ही स्वतःच्या अंगावरील कपडा अथवा जॅकेट, स्वेटर त्या व्यक्तीला देऊन तिच्या अंगाला ढाकता किंवा मग स्वतःकडे पैसे खर्च करून तिला नवीन घेऊन देता आणि त्या व्यक्तीला सुखी करता, त्याच्या चेहऱ्यावर हसू आणता. तर हे सर्वात मोठे दान असते, जे की तुम्ही कोणा व्यक्तीच्या शरीरास ठाकता, तिच्या अंगावर कपडा देता. बघतो, जेवढे पण असहाय्य जीवजंतू, प्राणी व मनुष्य आहे, जे की अन्न, वस्त्र, निवारा करण्यात असमर्थ आहे आणि अशांना तुम्ही जर मदत करता तर ही देवाची तुमच्यावरील सर्वात मोठी परीक्षा असते. अशा लोकांवर कायम व नेहमी देव आपल्या कृपेचा वर्षाव करत राहतात. कधीही देवावरील तुमचा विश्वास तोडू नका, कारण की ते सदैव तुमच्यासोबत राहत असतात. तुम्हाला तुमच्यावरील संकटांतूनही तारून नेतात आणि तुम्हाला ते कळतही नाही. तुम्ही भक्त सुदामाला तर जाणतच असाल. ते किती गरीब होते. ते श्रीहरी कृष्णाचे खूप मोठे भक्त होते व मित्रही होते आणि शेवटी ते कसे बसे श्रीकृष्णाच्या दरबारात आले. तेव्हा लोक हसायला लागले की हा द्वारकाधीशांचा एवढा गरीब मित्र कसा काय असू शकतो. पण तरीही त्यांनी कधी श्रीकृष्णाची साथ सोडली नाही. ते जे काही खायचे, खरं तर त्यांच्याकडे 2 वेळचे अन्नही नव्हते, तरीही जे काही ते खायचे त्यातील ते पहिले द्वारकाधीशाला भोगप्रसादाच्या स्वरूपात दाखवायचे आणि त्या अन्नासाठी ते त्यांना धन्यवाद द्यायचे. आणि मग पुढे द्वारकाधीश कृष्णाने त्यांच्या जीवनाला असे काही पलटले की जेव्हा ते द्वारकाधीश नगरीत पोचले होते त्यावेळी भक्त सुदामासाठी एक महाल तयार केला जात होता. त्याच्या कुटुंब परिवारासाठी सुवर्ण वस्त्र तयार केले जात होते आणि आज सुदामाचे नाव श्रीहरिकृष्णांसोबत घेतले जाते आणि ते श्रीकृष्ण लोकी म्हणजेच गोलोकात निघून गेले. तसेच बघतो, गोस्वामी तुळशीदासांविषयी तुम्हाला माहितीच असेल. गोस्वामी तुळशीदास जे श्रीराम व श्री हनुमान महाराजांचे अनन्य भक्त होते आणि जेव्हा त्यांना शारीरिक पीडा झाली, त्यांच्या शरीरावर जखमा झाल्या, रोग व आजार झाला, तेव्हा त्यांनी श्री हनुमान महाराजांना विनंती केली आणि त्यांच्या लाखो विनंती केल्यानंतरही श्री हनुमान महाराज आले नाही. तरीही त्यांनी विश्वास सोडला नाही आणि श्री हनुमान महाराजांच्या कृपेच्या कारणामुळे त्यांनी श्री हनुमान साटिकेची रचना केली. बघतो, ही हनुमान साटिका एक असे स्तोत्र आहे, एक असा पाठ आहे ज्याने व्यक्तीच्या शारीरिक रोग व पीडांवर विजय प्राप्त केला जाऊ शकतो श्री हनुमान महाराजांच्या कृपेने. तर अशी लोक होती ज्यांनी देवावरील विश्वास कधी तोडला नाही. जर तुम्ही अडून दृढ विश्वासाने देवासोबत राहता की हां, ते माझ्यासोबत आहे, तर मग निश्चितच तुमचीही नाव नदीकाठी लागलीच म्हणून समजा.
तुम्हीही देवावर दृढ विश्वास ठेवून आपली कर्मे करत राहाल तर ती तुमच्या जीवनाला भौतिक सुखमय तर बनवतीलच, त्याचसोबत तुमचे आध्यात्मिक जीवनही सुखमय बनवून तुम्हाला स्वर्गाची प्राप्ती होईल. त्यामुळे बघतो, कधीही देवावरील विश्वास तोडू नका, कायम विश्वास ठेवा. कारण की फायदे तोटे तर सर्वांच्या घरात येतच राहतात आणि त्यातून देव तुमचे सदैव रक्षण करतात. आशा आहे तुम्हाला ही माहिती नक्कीच आलेली असेल. धन्यवाद.